साहिल मोमीन मॅन फ्रॉम इचलकरंजी हे देखील या स्टाफमध्ये जोडले गेलेत। एक स्टारकास्ट खेळाडूंनी भरलेला हा संघ पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय। अनिकेत माने देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय। भारती स्पोर्ट्स या संघाचे ओनर आपण पाहतोय स्क्रीनवरती संतोष जांजर म्हणजे सर्वांचे लाडके बॉस या नावाने प्रसिद्ध असणारे यांनी हा संघ एक चांगला संघ बांधणी केली आहे। कोल्हापूर विभागातील स्टार खेळाडूंना एकत्र करून एकजुटीने खेळण्यासाठी इथे मात्र एकीचं बळ दाखवण्यासाठी हा संघ सज्ज झालाय। पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी होते। स्क्रीनवरती आपण पाहतोय विजय भाऊ पावले त्याचबरोबर नितीन माटुंगे एमपीएल स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि याच कोल्हापूरचं नाव ज्यांनी भूषण केलं तेच विजय भाऊ पावले यांच्यासाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत। वटारवासिय विजय भाऊ पावलेंसाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत। फलंदाजीसाठी कोण आलेत आज ज्यांचा वाढदिवस आहे तेच आलेत फलंदाजीसाठी सौरभ बनसोडे आणि त्यांच्या साथीला जोडले गेलेत राहुल दबडे ही सलामीची जोडी। पहिला चेंडू विजय पावले आग ओकणारा चेंडू इथे मात्र टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय धावेचा। एकेरी धाव मैदानावरती आले। स्क्रीन बोर्ड वरती आपण पाहतोय एक धाव फलकावरती लागल्या जात आहेत। विजय पावले आग ओकणारी गोलंदाजी आज आपण पाहणार आहे। याच मांगले गावचा सुपुत्र माहीम हिरा याच सामन्यामध्ये खेळताना दिसतोय। सनी चरापले देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतोय। अजून एक मांगलेचा सुपरस्टार ओहो दुसरा चेंडू डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू जातोय फलंदाजाच्या बॅट वरती आदळतोय। एकेरी धाव नक्कीच पंचांचा इशारा येतोय। लेग बाईचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून। एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। काय गोलंदाजी आहे नक्कीच एमपीएल चा अनुभव फिटनेस सर्व काही या खेळाडूच्या पाठीशी आहे। टेनिस क्रिकेट खूप गाजवलं या खेळाडूने। पाहिलं गेलं तर तिरुपती स्पोर्ट्स सावर्डा असेल डिंगडॉंग पुणे असेल या मोठ्या संघातून या खेळाडूची वर्णी लागली आणि त्यानंतर या खेळाडूने आपला जो खेळ दाखवलाय अप्रतिम प्रेक्षकांची मन जिंकलेत या खेळाडूने। आज एमजे चषकामध्ये देखील मन जिंकण्याचं काम केलं जात आहे। काय गोलंदाजी आहे विजय भाऊ पावलेंची। गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत जोरात कडकडीत टाळ्या। नक्कीच चांगली गोलंदाजी होते। अचूक टप्पा राखला जातोय आणि याच अचूक टप्प्यामध्ये अश्वमेध स्पोर्ट्सचा संघ थोडासा बॅकफुट वरती गेलाय। ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते। रनआउटचा चान्स मिस झालाय। एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। एकेरी धावाने संघाची धाव संख्या धावून पोहोचली 3 धावा फलकावरती। सलामीची जोडी नक्कीच मोठी फटके खेळावी लागेल। अपोजिट संघ कितीही मोठा असू दे आपले मनोधैर्य मोठे असले पाहिजे। तो दांडी गोल झाले या चेंडूवरती। यासाठी ओळखले जातात विजय भाऊ पावले डीजे। पहिले षटक अप्रतिम राहिलंय। सर्वाधिक दांड्या तोडण्याचा मान देखील विजय पावले यांच्या नावावरती आहे। हा विक्रम विजय पावले यांच्या नावावरती पुन्हा एकदा दांडी गोल केली आहे। पहिला धक्का दिलाय सौरभ बनसोडे। नक्कीच आज बर्थडे आहे या खेळाडूचा। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील परंतु मोठी कामगिरी करू शकला नाहीये। अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानावरती राजू शिंदे मैदानावरती आले। पाहूया कशा प्रकारे सामना करतील। गोलंदाजीसाठी अजून एक कोल्हापूरचा सुपरस्टार गोलंदाज विकी पुजारी गोलंदाजीसाठी आलेत। ओहो फिरकीचा अजून एक जादूगार पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे। चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी। पत्र सजवला गेलाय।
राहुल दबडे यांच्या माध्यमातून हा षटकार लगावला गेलाय. कॉन्फिडन्स पहा. विकी पुजारी पहिला चेंडू पत्र टाकला गेला आणि या पहिल्या चेंडूवरती आक्रमण देखील केलं गेलं आणि अपोजिट संघाचे ओनर यांच्याकडून देखील टाळ्या वाजवल्या गेल्या. म्हणजे सर्वांचे लाडके बॉस हा खेळाडू क्रिकेट वरती प्रेम करतो आणि चांगला खेळाडूवरती सन्मान देखील दिला जातो आणि नक्कीच टाळ्या देखील वाजवल्या गेल्या. परंतु या चेंडूवरती आपली बोटांची जादू फिरवली यासाठी ओळखले जातात. विकी पुजारी चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला खरा परंतु त्यानंतर कमबॅक देखील केला जातोय विकी पुजारीच्या माध्यमातून. पाहूया राहुल दबडे कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील. ओहो चांगला चेंडू टाकला गेलाय आणि या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक कसा असावा तर या गोलंदाजा सारखा विकी पुजारी कित्येक मैदान या खेळाडूंनी गाजवलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. खूप वेळानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये आली आहे. पुन्हा एकदा विकी पुजारी गोलंदाजी मार्क वर येताना दिसत आहेत आणि त्यांचा सामना करतील. चांगली बॅटिंग राहुल दबडे ऍक्शन मध्ये आलेत. ओहो चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जावेद संधी जेल खाली आलेत आणि सोपा जेरी ते मात्र टिपला जातोय. अश्वबी स्पोर्ट्सला अजून एक धक्का दिला जातोय. फलंदाजीसाठी आलेत सागर पाटील मैदानावरती आलेत. हा खेळाडू देखील याच परिसरातील चांगला खेळाडू आहे आणि टेनिस क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट गाजवलं देखील आहे. अश्वमेध स्पोर्ट्सचा हा देखील एक तगडा बॅट्समन म्हणून ओळखलं जातं. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. संधी मिळाले आणि या संधीचं सोनं करावं लागेल. अपोजिट संघ नक्कीच एक मातबर संघ आहे परंतु याच मातबर संघाच्या विरोधात आज आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे. त्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झालेत. फलंदाजीसाठी सागर पाटील पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. आत्मविश्वासाने बॅटिंग करावीच लागेल. एकदा विकी पुजारी गोलंदाजीसाठी. ओहो चांगला चेंडू. बोटांची जादू फिरवली. आपली किमया दाखवली. आपली किंमत दाखवली ते मात्र विकी पुजारी यांनी आणि या चेंडूवरती षटक देखील संपतंय. निर्धाव चेंडूचे इथे मात्र सांगता झाले आणि धावसंख्या जी आहे ती रोखून धरली गेली. 10 धावा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे पुन्हा एकदा विजय पावले पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आणि त्यांच्या विरोधात ओहो लेफ्ट आर्म फलंदाज. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथे मात्र स्क्रीन वरती पाहतोय प्रमोद चव्हाण. पुन्हा ढाण्या वाघ इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करताना दिसतोय. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. चांगला फटका इथे मात्र कॉन्फिडन्स पाहायला भेटला. हा कॉन्फिडन्स नक्कीच संघासाठी कामयाब ठरणार आहे.
एक एक धाव नक्कीच किमती आहे या मॅच मध्ये. एक 70 ते 80 धावा जमवाव्या लागतील पहिल्या बॅटिंग करताना अश्वमेध स्पोर्ट्स संघाला. ओहो बीमरच चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे मात्र टाकलाय आणि याच चेंडू वरती जर पाहिला गेलं तर हे अस्त्र आहे विजय पावले यांचं आणि हे अस्त्र इथे मात्र बाहेर काढलंय. खूप वेळानंतर आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंज ऑफ पेस आणि या चेंडू वरती गती पाहिली फक्त दिशा दिली आणि इथे मात्र घुटणे टेकायला भाग पाडला जात आहे अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाला. फलंदाजीसाठी कोण आले एकदा टाळ्या हो जाऊ देत. अश्वमेध स्पोर्ट्सचा दांडा वाघ मैदानावरती आलाय. लढण्यासाठी कठीण परिस्थिती आहे परंतु या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला संघाला उभारण्यासाठी मैदानावरती आलाय अश्वमेधचा दांडा वाघ. अविनाश दबडे मैदानावरती आले. या जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा आपण घेतो तेव्हा तेव्हा अश्वमेधचा हा दांडा वाघ या संघाचा भाग राहिलाय. भारतीय स्पोर्ट्स म्हणजे बॉस यांचा हा लाडका खेळाडू आहे अविनाश दबडे. नक्कीच आपल्या संघाला कशा प्रकारे इथे मात्र या संकटातून बाहेर काढेल पाहूया. त्यासाठी इथे मात्र वटारवासिया देखील सज्ज झालेत. अविनाश दबडे याचा खेळ पाहण्यासाठी कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेत. आज गाजवायचं आहे एमजे चषकाची ट्रॉफी त्यासाठी सज्ज देखील झालेत. मनगटामध्ये ताकद आणि आत्मविश्वास पुन्हा एकदा आणावा लागेल. संकट आलंय संघावरती पण या संकटावरती मात करण्यासाठी या संघाचा माहीमीरा मैदानावरती आलाय लढण्यासाठी आणि विजय पावलेला आपल्या बॅटचं पाणी पाजण्यासाठी. ओहो पहिला चेंडू इथे मात्र फेस करताना आग ओकणारा चेंडू इथे मात्र टाकलाय आणि पहिल्या चेंडू वरती इथे मात्र इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. या एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा. 3-13 वाजवावे लागतील अपोजिट संघाचे. त्यासाठी बॅट आणि मनामध्ये आत्मविश्वास या दोन्ही हत्यार बाळगावे लागतील. ओहो चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडू वरती यष्टीरक्षक जयसिंग पाटील देखील बीट होताना दिसतोय. फलंदाज देखील बीट झालाय. नक्कीच बॉस तिथे पावले हे समीकरण आपण वारंवार पाहत आलोय. किती मोठ्या स्पर्धा असू देत डिंगडॉंगचा संघ जरी असला तरी बॉसच्या एका शब्दाखातर हा खेळाडू बॉसच्या संघामध्ये जॉईंट होतो. म्हणजे किती प्रेम आहे बॉस वरती किती प्रेम आहे हे आपण पाहतोय. हे एक समीकरण आहे आणि इथे मात्र पंचांना चॅलेंज केलंय. स्टंपचा बोलचा इथे मात्र अपील केलं गेलंय. विकेटचा अपील केलाय. पाहूया रोहन गायकवाड आपण स्टेज वरती यायचंय. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतंग होताना दिसलाय. फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का बसतोय अश्वमेध स्पोर्ट्स संघाला.
बॅट्समन मैदानावरती आशुतोष अंबपकर मैदानावरती आलेत. अंबपचा अजून एक माही मीरा मैदानावरती आलाय. विजय पावले वरती आक्रमण करण्यासाठी ही दोन खेळाडू नक्कीच आपल्या अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाला संकटातून उभारतील. त्यासाठी आव्हान देखील तितकंच कडवं आहे. ओ चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. विजय पावले नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी आपण पाहतोय. आणि या चेंडू वरती काय घडलंय, खूप सारे समीकरण बिघडवले. आशुतोष अंबपकर आले आणि आल्या पावल्या इथे मात्र हजेरी लावून गेलेत. 7-12 वरती नाव लागलं आणि हा 7-12 कोरा देखील राहिला. विजय भाऊ पावलेंसाठी हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय बॉस यांच्याकडून आणि त्याचबरोबर भारतीय स्पोर्ट्स संघाकडून. पाहूया हॅट्रिक केली जाईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का विजय पावलेच्या माध्यमातून. विजय भाऊ पावलेंची गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा वटारवासी टाळ्या होऊन जाऊ देत या गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी होते. नक्कीच अपोजिट संघ आपला आहे, परंतु जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल तर त्याच्या या खेळाला सन्मान देखील करणं आपलं कर्तव्य आहे. चांगली गोलंदाजी विजय भाऊ पावले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत या मांगलीच्या सुपरस्टार खेळाडूकडून. ओहो पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव नक्कीच अनियंत्रित मारा इथे मात्र केला जातोय. विजय भाऊ पावलेंच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केली जाते. स्टंपचा वेध घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. हॅट्रिक साठी प्रयत्न केले जात आहेत. पाहूया हॅट्रिक होईल का या स्पर्धेमधील एमचे चषकाची पहिली हॅट्रिक नावावरती केली जाईल का. ओहो चेंज ऑफ पेस कमी गतीचा चेंडू, परंतु हॅट्रिक झाले. ही हॅट्रिक वाईटची झाले. एक्स्ट्रा धाव नक्कीच बहाल केल्या जात आहेत वारंवार इथे मात्र विजय भाऊ पावलेच्या माध्यमातून. गाडी थोडीशी दुसरी पटरीवरती जाताना दिसते. गाडी आता मात्र पटरीवरती आली आहे आणि त्याचबरोबर इथे मात्र षटकाची सांगता झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा फलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत विकी पुजारी. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक 4थं षटक घेऊन आणि रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय. परंतु या रिव्हर्सच्या अस्त्रावरती फक्त धावा दिल्या गेल्या तर एकेरी धाव आली आहे. एकेरी दुहेरी धावा करून इथे मात्र धावफलक खालत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉन्फिडन्स आहे नक्कीच. हा कॉन्फिडन्स असाच बरकरार राखणं गरजेचं असणार आहे. पहिले चेंडूवरती एकेरी धाव आले. पाहूया पुन्हा एकदा रायबरी रगडी जाते विकी पुजारीच्या विरोधात. इथे मात्र अश्वमेधचा डाण्या वाघ परस्पर दिसतोय. षटकार लगावला गेलाय. काय रागानं षटकार मारलाय अश्वमेध स्पोर्ट्सच्या वाघानं. षटकार लगावला जात इथे मात्र अविनाश दगडेच्या माध्यमातून लढला जातोय. वन मॅन शो करण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. नक्कीच लढताना दिसतोय हा धाण्या वाघ. लढावच लागेल कारण का अश्वमेध स्पोर्ट्सला उभारण्यासाठी हा खेळाडू नक्कीच मनगटामध्ये ताकद देखील ठेवतो आणि ही ताकद संघाची पाहूया कशा प्रकारे आजमावली जाईल. इथे मात्र विकी पुजारी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत आहेत.
आणि या चेंडूवरती थोडसा जर पाहिलं गेलं तर प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुहेरी धावेचा प्रयत्न, चांगली फेकी इथे मात्र पाहायला भेटली आहे. ओहो, डायरेक्ट हिट असती तर माघारी परतावं लागलं असतं. प्रमोद चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी विजय पावले दाद देखील दिली जाते. चांगला चेंडू इथे पत्र टाकला गेलाय. फसवा चेंडू अविनाश दबडे. थोडासा जर पाहिला गेला तर अविनाश दबडेसाठी हा मॅजिक चेंडू होता आणि हा मॅजिक चेंडू बोटांच्या तालावरती नाचवणारा हा चेंडू पाहायला भेटला. विकी पुजारीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी कित्येक मैदान या खेळाडूने गाजवलेत, कित्येक मोठ्या ट्रॉफ्या या खेळाडूच्या माध्यमातून खेळल्या गेल्यात आणि त्या ट्रॉफ्यांमध्ये यश देखील प्राप्त झालंय या कोल्हापूरच्या माहीम हिऱ्याला. याच माहीम हिऱ्याला टिपलं बॉस यांनी आणि आज संघामध्ये स्थान देखील दिलाय. चांगली गोलंदाजी विकी पुजारीच्या माध्यमातून होताना दिसते. एक प्लॅटफॉर्म मिळालाय सर्व वटारवासियांना, एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके महेशजी जगताप सर यांनी एमजे ट्रॉफीचे हे आयोजन केलं गेलंय. एक चांगलं आयोजन पाहायला भेटतंय. एक मानाची ट्रॉफी याच परिसरातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 24 चेंडू मध्ये धावा जमवल्या गेले तर 24 चेंडू 26 धावा. थोडस समीकरण जर पाहायला गेलं तर रास येणार नाही आहे, कारण का अपोजिट संघ या संघामध्ये रती महारथी आहेत. 2 ते 3 षटकामध्ये सामने संपवण्याची क्षमता असणारे हे खेळाडू. चांगली गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत मॅन फ्रॉम इचलकरंजीचा हा सुपरस्टार खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय जावेद संधी. या खेळाडूची बॉलिंग कित्येक वर्ष आपण पाहत आलोय आणि या खेळाडूची बॉलिंग आणि एक मॅच मला नक्कीच आठवते, देवरुख परिसरामध्ये झालेली मॅच. 6 चेंडू 2 धावांची गरज होती आणि या खेळाडूने जी गोलंदाजी केली, मेडन षटक टाकलं, ते मेडन षटक अजूनही माझ्या डोळ्यासमोरती आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करणारा हा गोलंदाज मॅन फ्रॉम इचलकरंजी जावेद संधी. चांगली गोलंदाजी होताना दिसते जावेद संधीच्या माध्यमातून. उंची देखील आहे आणि त्याचबरोबर मनगटामध्ये ताकद देखील आहे. चांगली गोलंदाजी. एकेरी धाव आले. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धावा धावफलकावरती. इथून पुढे येणारे 12 चेंडू हे महत्वाचे आहेत अश्वमेध स्पोर्ट्स संघासाठी. पुन्हा एकदा जावेद संधी. बोटांची जादू फिरवली जाते जावेद संधीच्या माध्यमातून. एकेरी धाव आले. एकेरी दुहेरी धावा करून इथे मात्र माठ भरण्याचा प्रयत्न केला जातोय. अनिकेत माने हे देखील स्क्रीनवरती आपण पाहतोय. अजून एक कोल्हापूर विभागातील सुपरस्टार खेळाडू गणेश लवटे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पन्हाळ्याचे स्टार खेळाडू यानंतर ऍक्शन मध्ये दिसतील. नक्कीच पन्हाळ्याचे स्टार खेळाडू इथे मात्र या नंतरच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये दिसतील. अजय पाटील देखील सज्ज झाले. तर यानंतरच्या मॅच साठी गणेश लवटे या स्पर्धेमध्ये आपण आलात, धन्यवाद. सागर माडिक आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सैराट हा देखील नंतर ऍक्शन मध्ये दिसणार आहे. पण ही मॅच नक्कीच मोठी मॅच आहे. अश्वमेध स्पोर्ट्सच्या विरोधात आहे भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 चा संघ. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. एकेरी धाव नक्कीच कन्वर्ट केली जाईल का दुहेरी धावेमध्ये? मनसुबा तर तसा दिसत नाहीये, कारण का इथे मात्र खेळायचे आहेत अविनाश दबडे याला. जास्तीत जास्त चेंडू हे अविनाश दबडे याला खेळावे लागतील, कारण का जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती जमवली गेली आतापर्यंत 29 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जावेद संधी आपला क्लास दाखवताना दिसतोय. पुन्हा एकदा जावेद संधी गोलंदाजी मार्कवर. ओहो, चांगला चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेचा. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. वाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. जर पाहायला गेलं तर बॅट मधून धावा कमी, परंतु एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या जास्त आल्यात या मॅच मध्ये.
आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये बदल झालाय. 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. ले 35 धावा. अविनाश दबडे यांनी जर षटकार लगावला तर सलमान फिश यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया षटकार लगावले जातील का. गोलंदाजीसाठी आलेत अमोल निलगुडे, गोलंदाजीसाठी आलेत अजून एक कोल्हापूरचा माईम हिरा गोलंदाजीसाठी आले. तर कित्येक वर्ष हे नाव देखील आपण सातत्याने ऐकत आलोय. पुन्हा एकदा अमोल निलगुडे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय, परंतु चेंडू गेलाय डिक्लेअर रेषेकडे. एका धावासाठी हा फटका खेळला गेलाय. तर की येणारे 5 चेंडू महत्वाचे असतील अश्मवेध स्पोर्ट्स संघासाठी, कारण का धावसंख्या जी आहे ती कमी बनवली गेली आहे. धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजेच 36 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण का अपोजिट संघ या संघामध्ये रती महारथी आहेत. नितीन माटुंगे सारखे ऑडिटर फलंदाज आहेत, बाहुबली षटकार खेळणारे फलंदाज आहेत. अर्जित सोरसे हा देखील या संघामध्ये आहे. की चांगले क्षेत्ररक्षण अवधूत पाटील, अजून एक कोल्हापूरचा सुपरस्टार खेळाडू इथे मात्र स्क्रीन वरती पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय अवधूत पाटीलच्या माध्यमातून. एकेरी धाव घेतली जाते आणि स्ट्राइक वरती आलाय पुन्हा एकदा अश्वमेध स्पोर्ट्सचा उपमाचा एका मैदानावरती जर षटकार लगावले गेले तर बक्षीस देखील लगावलं गेलंय. या ढाण्या भागासाठी लगावले जातील का षटकार. ओहो, बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु बॅटला ब्रश करून गेलाय आणि याच चेंडूवरती मोठा मासा इथे मात्र गळायला लागलाय. अविनाश दबडे बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का अश्वमेध स्पोर्ट्स संघाला. येस डीजे. वैयक्तिक 15 धावांवरती बाद झालाय. अविनाश जबडे आपल्या संघासाठी योगदान देऊन बाद झालाय. नवीन फलंदाज यश मैदानावरती आले. या खेळाडूच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. आत्मविश्वासाने नक्कीच फटका सजवला गेलाय, परंतु हा फटका एकेरी धावेसाठी खेळला गेलाय. एकेरी दुहेरी धावा करून कोणताही फरक पडणार नाहीये अपोजिट संघावरती. भारती स्पोर्ट्स या संघाकडे जर पाहायला गेलं तर ऑडिटर फलंदाज आहेत. 11 खेळाडू हे सुपरस्टार आहेत. 11 खेळाडू मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू आहेत आणि त्याचमुळे अश्वमेध स्पोर्ट्स संघाला इथे मात्र उत्तर शोधावे लागतील या मॅच मध्ये. नक्की चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. अमोल निलगुडेच्या माध्यमातून एकेरी धाव आले. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 धावा फलकावरती. एक सन्मानजनक स्कोर उभा केलाय, परंतु हा स्कोर नक्कीच तेवढासा मोठा नाही आहे, कारण की या संघाच्या विरोधात 70 ते 80 धावा जर केल्या तर कुठं मॅच मध्ये रंगत येणार आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. नितीन माटुंगे चांगले क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला भेटतंय. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील सक्सेसफुल झालाय. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 42 धावा फलकावरती. 42 धावा फलकावरती पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा जमवायच्या दुसऱ्या इनिंग मध्ये भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघाला.
मृत्युंजय पुणे एक मोठा आणि दादा संघ यानंतर ऍक्शन मध्ये दिसणार आहे. पन्हाळचा संघ पाहूया हा लोकल संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. अश्वमेध स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घेतलं गेलाय आणि भारतीय स्पोर्ट्स संघ आपली सलामीची जोडी पाठवायची मैदानावरती. नाव चेंज केलं गेलं. गायत्री 11 चा संघ आणि त्याच्या विरोधात असेल पन्हाळ्याचा संघ. दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे यानंतरच्या मॅच साठी. परंतु ही मॅच एक मोठी मॅच आहे. अश्वमेध स्पोर्ट्स वटारचा संघ आणि त्याच्या विरोधात भारती स्पोर्ट्स बॉसचा संघ. हा संघ पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. गोलंदाजी मध्ये तर प्रत्येक खेळाडूने आपली कामगिरी जी आहे ती चोख बजावली आहे. आता वेळ आली आहे ती म्हणजेच फलंदाजांची. पाहूया फलंदाजीसाठी स्क्रीन वरती आपण पाहतोय अजून एक दर्जेदार खेळाडू संदीप मकवाना स्ट्राइक वरती आलेत आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला जोडले गेलेत अमोल निलगुडे. एक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला भेटत आहे. आणि या गोलंदाजीसाठी एक याच वटार संघाचा एक उदयमुख खेळाडू लेदर बॉल क्रिकेट देखील या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातोय. शिवराज जगताप गोलंदाजीसाठी आले. सामन्यासाठी एकदा टाळ्या उजावू देतात. एक मोठी मॅच इथे मात्र रंगली जाते. एक लोकलचा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे कोल्हापूर विभागातील स्टारकास्ट खेळाडूंनी भरलेला हा संघ. कशा प्रकारे हा अश्वमेध स्पोर्ट्सचा संघ कामगिरी करेल या मॅच मध्ये हे देखील पाहण्याजोग असेल. सर्वांचे लाडके एमजे म्हणजेच महेशजी जगताप सर यांचं हे सुपुत्र म्हणजेच शिवराज जगताप गोलंदाजीसाठी एकदा टाळ्या उजावू देत. गोलंदाज शिवराज साठी पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकला जातोय. डेड चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. नक्कीच या सामन्यामध्ये टप्पा अचूक राखावा लागेल कारण मिस्टर परफेक्ट मैदानावरती आले तर संदीप मकवाना. चांगली बॅटिंग संदीप मकवानाच्या माध्यमातून आपण कित्येक मैदानावरती पाहिलेत. आज एमजे चषकामध्ये देखील ही जादू विकरण्यासाठी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज करण्यासाठी आलेत. परंतु याच फलंदाजांना रोखण्यासाठी शिवराज देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू इथे मात्र आत्मविश्वास पाहायला भेटलाय. चांगला चेंडू टाकला गेलाय. यश चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. यशच्या माध्यमातून देखील किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये लढण्यासाठी जिंकण्यासाठी. आणि या एमजे चषकाची ट्रॉफी 6 फुटाची ट्रॉफी आपल्या घरात नेण्यासाठी ते मात्र प्रयत्न करावे लागतील. ओहो चांगला चेंडू आहे. अमोल निरगुडे थोडस जर पाहिला गेला तर झगडताना दिसले. या चेंडू वरती एकेरी धाव जी आहे ती घेताना दिसले आहेत. आणि स्ट्राइक वरती पुन्हा एकदा संदीप मकवाना आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेत. याच एमजे चषकामध्ये वरुण देवांचं देखील स्वागत झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद वाढवण्यासाठी वरुण देवांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. याच गोलंदाजीसाठी एकदा टाळ्या उजावतात वटारवासीय. या युवा गोलंदाजाने नक्कीच प्रभावित केलंय. चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. आतापर्यंत मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलाय शिवराज जगताप. नाम तो सुनाई होगा. अपकमिंग स्टार गोलंदाजीसाठी आलाय. चांगली गोलंदाजी देखील होते. ओहो आग ओकणारी गोलंदाजी. कमालीचं षटक इथे मात्र टाकलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. बाईची रूप आले. एकेरी धाव जी आहे ती सकाळच्या खात्यामध्ये ऍड होते. किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. अनुभव की भट्टी में जो तपकर जलते हैं दुनिया की बाजार में वही सिक्के जलते हैं.
हो चांगला चेंडू आणि या चेंडूला फक्त सन्मान दिला जातोय तो म्हणजे संदीप मकवाच्या माध्यमातून चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे सूत्र आहे क्रिकेटचं नेव्हर गिव्ह अप हे देखील सूत्र आहे आणि हे गिव्ह अपचं सूत्र नेव्हर गिव्ह अपचं सूत्र इथे मात्र अश्वमेध स्पोर्ट्स संघाला वापरावं लागेल गिव्ह अप करून चालणार नाहीये लढावं लागेल आणि त्यासाठी मनगटामध्ये ताकद आणावी लागेल जेव्हा पराभवाची भीती वाटते तेव्हा एक चेहरा डोळ्यासमोर ती आठवा छत्रपती शिवाजी महाराज आणि हा चेहरा आठवल्यानंतर लढण्याची ताकद नक्कीच तुमच्या मनामध्ये येईल आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे शिवराज जगताप अपकमिंग स्टार चांगली गोलंदाजी आणि याच गोलंदाजीमध्ये कॉन्फिडन्स देखील पाहायला भेटतोय समोर कोण आहे याचा विचार केला जात नाहीये नक्कीच शिवराज जगतापची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या हो जाऊ देत कडकडीत टाळ्या हो जाऊ देत टाळ्यांचा आणि शिट्यांचा आवाज थोडासा कमी पाहायला भेटतोय यस शिट्यांचा आवाज आता मात्र यायला सुरुवात झाली कारण का शिवराज जगताप अप्रतिम गोलंदाजी केले संघ सहकार्यांकडून दाद देखील दिली जाते पहिले षटक अप्रतिम 4 धावांचं हे षटक टाकलं गेलंय शिवराजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली गोलंदाजीसाठी अजून एक स्टार गोलंदाज युवा गोलंदाज यश गोलंदाजीसाठी आलेत नावात आहे यश पाहूया संघासाठी कितपत यश देतील हा गोलंदाज पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलं शिवराज जगतापच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये तयार झालेत आपली जादू उभी करण्यासाठी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करावं लागेल अविनाश दबडे आणि कंपनी एक युवा खेळाडूंना घडवण्यासाठी अविनाश दबडे आणि कंपनी देखील सज्ज झाले आहेत अजून आशुतोष आंबपकर याची 2 षटक येणं देखील महत्वाचं असणार आहे म्हणजे ही मॅच भारतीय स्पोर्ट्स संघासाठी सोपी नाही आहे ही मॅच तगडी मॅच आहे अपोजिट संघ अश्वमेध वटाचा संघ हा देखील सज्ज झालाय दुसऱ्या ऍक्शन वरती रिएक्शन देण्यासाठी पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे स्वागत केलंय आणि आलाय एमजे फर्निचर ब्रँडेड षटकार आणि या प्रत्येक षटकारासाठी सलमान फिश यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक संदीप मकवाना यांना लागू झालाय एकाच प्रत्येक या षटकारासाठी आले माफ करा या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप मकवाना यांना ओहो चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच कमबॅक केला जातोय गोलंदाज यशाच्या माध्यमातून एक धाव आली नक्कीच कोणती घाई गडबड दिसत नाहीये आणि त्याचबरोबर चांगल्या चेंडूवरती सन्मान देखील दिला जातोय हे माहिती आहे या खेळाडूला कित्येक वर्ष अनुभव देखील पाठीशी आहे कारण का जर पाहिलं गेलं तर स्कोर जो आहे तो तितकासा मोठा नाहीये 42 धावा जमवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यामुळे कोणती रिस्क घेतली जात नाहीये चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूचा इथे मात्र वेट देखील केला जातोय आणि त्यांना नतीजा देखील दिला जातोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यश सज्ज झालाय अमोल निलगुडे हे देखील एक मोठे खेळाडू आहेत आणि यांच्या माध्यमातून देखील कित्येक मैदान गाजवले देखील गेले हा आलाय अमोल निलगुडे ब्रँडेड षटकार 6 धावेसाठी फर्निचर जेवढं मजबूत आहे तितकाच हा मजबूत फटका इथे मात्र सजवला गेलाय अमोल निरगुडेच्या माध्यमातून हे षटक थोडस महागडं ठरलंय आणि या षटकामध्ये धावा इथे मात्र बरसल्या जात आहेत धावसंख्या धावून पोहोचले 17 धावा फलकावरती पहिलं षटक शिवराज जगताप एक प्रेशर क्रिएट केलं होतं भारतीय स्पोर्ट्स संघावरती परंतु हे प्रेशर इथे मात्र हटवलं जात आहे पुन्हा एकदा मोठा धमाका केलाय शिवराज जेल खाली आले परंतु चेंडू जातोय सर सीमा पार षटकार 6 धावेसाठी
सलग 3 षटकारांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्वांचे लाडके संतोषी जांजर म्हणजेच बॉस यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार जर अमोल निरगुडे यांनी लगावले तर 200 रुपयाचा पारितोषिक. प्रवास रस्त्याचा असो व आयुष्याचा, संयमाने चालणारी माणसं यशाच्या मुक्कामी पोहोचतात. नक्कीच संयम राखला देखील गेलाय आणि यशाचा पाठलाग देखील केला जातोय. फुलटॉस चेंडू इथे मात्र खराब चेंडू टाकलाय. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडूचा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि पुढील चेंडू नक्कीच एक गोल्डन चेंडू, फ्रीचा चेंडू आणि याच फ्रीच्या चेंडूवरती अमोल निरगुडे सज्ज देखील झालेत षटकार आणि चौकार लगावण्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा खराब टाकला जातोय. म्हणजे फ्री जी आहे ती कंटिन्यू असणार आहे. एक्स्ट्रा धाव हे षटक जर पाहायला गेलं तर रेल्वेच्या डब्याप्रमाणे लांबणीवरती जाताना दिसतंय पहिलं षटक. आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं शिवराव जगताप याची गोलंदाजी. पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4, परंतु त्यानंतर दुसरं षटक माझ्या मते थोडस जर पाहायला गेलं तर आशु आंबवकर याला देणं गरजेचं होतं. कारण का पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर प्रेशर होतं आणि याच प्रेशर वरती जर आशु आंबवकर गोलंदाजीसाठी आले असते तर नक्कीच अजून प्रेशर पाहायला भेटलं होतं. भारती स्पोर्ट्स सलग 3 चेंडू इथे मात्र वाईट टाकले जात आहेत, एक्स्ट्रा टाकले जात आहेत. हे षटक अजून खूप लांबणीवरती जाताना दिसतंय. यश थोडस महागडा ठरतोय या सामन्यामध्ये. थोडीशी चर्चा करावी लागेल. या गोलंदाजाला थोडासा कॉन्फिडन्स द्यावा लागेल. जे सिनियर खेळाडू आहेत त्यांना या खेळाडू बरोबर ती इथे मात्र बातचीत करावी लागेल. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाईल यशच्या माध्यमातून. ओहो, इथे मात्र चांगली गोलंदाजी, दांडी गोल झाले अमोल निरगुडे बॅक टू पॅव्हेलियन. परंतु हा चेंडू फ्रीचा आहे. त्यामुळे इथे मात्र भाग्याची साथ लाभली आहे आणि अमोल निरगुडे यांना इथे एक चान्स भेटतोय, संधी मिळाले. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती नक्कीच दांडी गोल झाली खरी, परंतु नक्कीच एक चान्स देखील मिळाला. याच प्रकारची गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु ते या मॅचचं प्रेशर थोडंसं घेतलं या खेळाडूकडे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. वारंवार इथे मात्र चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. थोडंसं कॉन्फिडन्स देणं देखील गरजेचं असणार आहे. आणि बॉसच्या हुकमाचा एक इथे मात्र आपण स्क्रीन वरती पाहतोय अवधूत पाटील, अजून एक जल्लाद खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू अजून ऍक्शन मध्ये आला नाहीये, परंतु नक्कीच थोड्याच वेळात बॉसचा लाडका खेळाडू आणि बाहुबली खेळाडू अवधूत पाटील यानंतर ऍक्शन मध्ये दिसतील. गोलंदाजीसाठी आले तर अनुभव पाठीशी असणारे गोलंदाज अनिल सावंत गोलंदाजीसाठी आले तर पाहूया हे षटक पूर्ण करण्यासाठी अधुरे ठेवलेलं काम, यशने ठेवलेलं अधुरे काम पूर्ण करण्यासाठी गोलंदाजीसाठी अनिल सावंत गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला आहे, परंतु एक्स्ट्रा धाव. बरोबर इथे मात्र पंचांकडून एक्सरसाइज करून घेतली जाते. गोलंदाजांकडून एक्स्ट्रा धाव जे आहेत ते वारंवार टाकल्या जात आहेत. थोडस प्रेशर पाहायला भेटतंय. दोन्ही संघ गायत्री 11 आणि त्याचबरोबर पन्हाळा संघ दोन्ही संघांनी इथे मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. पन्हाळाचा संघ आणि गायत्री 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. चला, तीन षटकाची इथे मात्र दोन षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 28 धावा. म्हणजेच या षटकामध्ये तब्बल धावा आल्या आहेत 24. पहिलं षटक अप्रतिम टाकलं गेलं शिवराजच्या माध्यमातून आणि त्यानंतर दुसरं षटक यश थोडासा महागडा ठरला. दुसरं षटक माझ्या मते आशु आंबवकर, नक्कीच या गोलंदाजावरती विश्वास दाखवणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं वेगळं प्लॅनिंग केलं गेलं. तिसरं आणि 5वं षटक टाकण्यासाठी आशु आंबवकरला इथे मात्र
राखून ठेवला गेला, परंतु हा निर्णय थोडासा मला रास आला नाहीये, कारण का प्रेशर पहिल्याच षटकामध्ये क्रिएट केलं होतं शिवराज यांनी, आणि हेच प्रेशर अबाधित ठेवण्यासाठी आशु अंबपकर याची गोलंदाजी होणं गरजेचं होतं, परंतु तसं चित्र इथे मात्र दिसलं नाहीये. गोलंदाजीसाठी आले तर अंबपचा माहीम इरा एक्सप्रेस, अंबप एक्सप्रेस गोलंदाजीसाठी स्वॅगचे स्वागत केलं जात आहे. अंबप एक्सप्रेस इथे मात्र संदीप मकवाना ब्रँडेड षटकार पाहायला भेटलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. आशु अंबपकर ज्या स्पीडने आले त्या स्पीडने इथे मात्र षटकार देखील लगावला गेला आशु अंबपकर याच्या विरोधात. ओहो ही ताकद, परंतु ओळखलं बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 प्रहार. आशुतोष अंबपकर थोडासा मागणं होताना दिसतोय. चाळीस धावांच्या फलकावरती जिंकण्यासाठी नाम मात्र 3 धावेची गरज आहे. षटकार लगावले गेले तर 201 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार, 2 तर लगावले गेलेत, 1 षटकार आणि 200 रुपयाचं पारितोषिक जे संतोष जांजर सर्वांचे लाडके बॉस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, हे मिळेल. आणि या चेंडूवरती मोठा धमाका केलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण झेल खाली, आणि झेल इथे मात्र धरणीला दान दिला जातोय. संदीप मकवाना यांचा हा झेल सोडलाय. एकेरी धाव आले. ही सलामीची जोडण्यामध्ये अश्वमेध स्पोर्ट्स संघाला यश आलं नाहीये. खरं गोलंदाजी राहिली. पहिलं षटक नक्कीच शिवराज याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अमोल निरगुडे मोठा फटका केलाय, परंतु हा चेंडू जातोय डिक्लेअर रेषेकडे. एकाच धावेचा फटका इथे मात्र सजवला गेलाय. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय, आणि जवळपास जे उद्दिष्ट होतं ते पार केलं गेलंय. 42 धावा जमवल्या गेल्यात. नाम मात्र एका धावेची गरज आहे. दोन्ही स्टाईलने संपवले जाईल काही मॅच. ओहो मोठा फटका तर आलाय. पाहूया दुरी किती गाठली गेली आहे. दुरी योग्य तरी गाठली गेली. दोन्ही स्टाईलने संपवली मॅच अमोल निरगुडे याने. सर्वांचे लाडके भाऊ म्हणजेच विजय भाऊ पावले मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. 1-2 षटक टाकली, 4 धावा खर्ची केल्या गेल्या, आणि 4 फलंदाजांना माघारी देखील परतवल्या गेला. विजय भाऊ पावले ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच.